नमस्कार, मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते। मी आज बनवणार आहे काळ्या वाटाण्यांपासून एक अशी भाजी। याच्यामध्ये आपण कोणतंच वाटण वापरणार नाही आहे, तर इतकी छान ही भाजी एक वेळ नक्की करून बघा। मोड आलेले वाटाणे घ्यायचे आहेत। एक वाटी मोड आलेले वाटाणे घेतलेत, तर एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे। हरभरा डाळ मी जवळपास 4 तास भिजत घातली होती। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभरा डाळ घेते। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालणार आहे काळे वाटाणे। त्यामध्ये घालूयात 4 लसूण पाकळ्या व अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या त्याचे तुकडे करून घालायचे आहेत। याच्यामध्ये घालूया थोडासा पुदिना व देठासहित कोथिंबीर घातलेली आहे व याचं छान मिश्रण करून बारीक करून घ्यायचं आहे। हे मिश्रण बारीक करत असताना याच्यामध्ये पाण्याचा वापर न करता हे मिश्रण वाटायचं आहे। हे सर्व मिश्रण आपण एका बाउलमध्ये घेऊयात। आता इथे घेतले 2 मध्यम आकाराचे टमाटर व 2 मध्यम आकाराचे बटाटे। बटाटे शिजवून घ्यायचे आहेत व त्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचं आहे। तर टमाटरची मिक्सरला प्युरी करून घ्यायची आहे। आता या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं आहे एक उकडून घेतलेला बटाटा। त्यानंतर याच्यामध्ये घालूया पोह्यांची पावडर। ही पावडर बनवण्यासाठी पोहे थोडेसे गरम करायचे आहेत व मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। काळे वाटाणे व बटाटा यांचा ओलसरपणा असतो व त्यांचं एक बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये हे पोह्यांची पावडर वापरायची आहे। त्यानंतर याच्यात घालू चवीनुसार मीठ व अर्धा चमचा लाल तिखट। अशा प्रकारे याचा एक गोळा तयार करून घेऊयात। अगदी सैलसर असा हा गोळा तयार होतो। त्यानंतर एका पोळपाटावर आपण थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे व मिश्रणाचा एक छोटा गोळा घेऊन त्याला चौकोनी आकारामध्ये शेप देऊन घ्यायचा आहे व त्याचे अर्धा इंचाचे असे उभे काप करून घ्यायचे आहेत व आडवे काप करत असताना तो 2 इंचाचा होईल इथपर्यंत असा आडवा काप करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण याचे छोटे छोटे असे काप करून घेणार आहोत। असेच काप आपण सर्व पिठाचे करून घेणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसा आकार आवडेल तसं तुम्ही बनवलात तरी चालेल। गॅसवर कढई ठेवूयात। त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ह्या वड्या भाजून घ्यायच्या आहेत। अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत। त्यानंतर एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालू, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालू व त्यामध्येच घालूया 6 ते 7 कढीपत्त्याची पाने। आता या फोडणीमध्ये आपण घालूया 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे। कांदा अगदी बारीक चिरून घ्या। जर बारीक चिरायला जमला नसेल तर तुम्ही मिक्सरला लावून त्याची प्युरी केलात तरी काही हरकत नाही। त्यानंतर कांदा मऊ झाल्यावर त्यामध्ये घालू अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट। आलं लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये घालूया टमाटरची प्युरी। ही प्युरीसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची आहे, जेणेकरून तेल सुटेपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे, तिचा कच्चा वास निघून जाईल। त्यानंतर आपण घालू अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, ही कलरसाठी वापरलेली लाल तिखट आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ व 1 चमचा कांदा लसूण मसाला, जो आपण घरगुती तिखट वापरतो ते। त्यानंतर हे सर्व छान मिक्स करून घेऊया व याच्यामध्ये आता घालणार आहे उकडून घेतलेला बटाटा। या बटाट्यामुळे ही जी आपण ग्रेव्ही बनवणार आहे त्याचा थिकनेसपणा अगदी छान टिकून राहतो। आपण याच्यात कोणताच वाटण वापरलेलं नाही, तर ही ग्रेव्ही थिक बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 1 बटाटा वापरायचा आहे। याच्यामध्ये घालू अर्धा चमचा गरम मसाला व पाव चमचा वेलची पावडर।
याच्यामध्ये घालूया गरम करून घेतलेलं पाणी. पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच घालून घ्यावं लागेल, जेणेकरून आपण ज्या वड्या याच्यामध्ये सोडू तेव्हा ह्या वड्या हे पाणी शोषून घेतात व ही ग्रेव्ही अगदी घट्ट होऊन जाते. त्यासाठी आपल्याला ही ग्रेव्ही बनवत असताना थोडी पातळ अशी बनवायची आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकून छान उकळी येऊन देऊयात. चांगली 5 ते 7 मिनिटानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपण तळून घेतलेल्या वड्या सोडून द्यायच्या आहेत व झाकण ठेवून अगदी मंद गॅसवर 5 मिनिटासाठी शिजून देऊयात. अशा प्रकारे आपली छान अशी गरमागरम काळ्या वाटाण्यांची करी तयार आहे. एक वेळ नक्की करून बघा व व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आपण ही आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. खाण्यासाठी तयार आहे गरमागरम काळ्या वाटाण्याची करी. एक वेळ नक्की करून बघा व व्हिडिओ आवडला तर शेअर करा. धन्यवाद.